बहुचर्चित केतन अगरवाल हत्या प्रकरणानंतर लोहगडाच्या एका पॉइंटला सिया पॉइंट म्हणून अनेक जण संबोधित करतायत आणि यावरच नाराजगी आक्षेप गिरीप्रेमी शिवप्रेमींनी घेतलेला आहे। आपल्यासोबत गिरीप्रेमीचे अध्यक्ष उमेश जिरपे सर आहेत। सर, तुम्ही मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र देखील लिहिलंय, काय नक्की तुम्ही आक्षेप घेतलाय, काय नक्की गुगलवर सर्च केलं की समोर येतंय? होय, लोहगडवर जी घटना घडली ती खरंच अत्यंत दुर्दैवी आहे। त्याच्या मनाला खूप दुःख होतं आहे सगळ्यांच्याच, पण त्यानंतर जे काय घडतंय ते खूप वेदनादायी आहे। आणि ते म्हणजे त्या आज कड्याचं किल्ल्याचं नामकरण तिथल्या भागाचं सिया पॉईंट असं गुगलवर 2 दिवसापूर्वी आलं। तो सगळ्यांसाठीच खरं धक्का होता। आणि त्यानंतर काल त्याचं अजून नाव बदललं आणि आता सिया केतन पॉईंट असं सर्च केलं की लोहगडचं ती जागा येते। अजून एक गोष्ट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात लोक पर्यटक दिल्लीवरून मुंबईवरून गुजरातमधून तो पॉईंट बघायला लोहगडला येत आहेत, हे पण आम्हाला समजलं। हे अत्यंत चुकीचं आहे। याचबरोबर समाज माध्यमांमध्ये प्रचंड प्रमाणात काही रील्स प्रसारित होत आहेत, काही मीम्स होत आहेत की ज्यामध्ये या घटनेचा आधार घेऊन काही विनोद पण केले जात आहेत। यामुळे मला वाटतं आपल्या किल्ले दुर्ग ही जी आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे, आपल्या अस्मितेचं प्रतीक आहे, राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे, त्याची खूप मोठी बदनामी होती आहे। आणि यामुळं सगळ्या शिवप्रेमी दुर्गप्रेमींमध्ये एक संतापाची लाट आहे। म्हणून आम्ही कालच तातडीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन दिलं आहे आणि अशी मागणी केली की त्यांनी कठोर आदेश काढावेत आणि हे ताबडतोब थांबवावं। म्हणजे जी कोणी समाज माध्यमांमध्ये कुठल्याही प्रकारे लोहगडची बदनामी किंवा अन्य कुठल्याही दुर्गाची बदनामी जे करतील कुठल्याही मार्गाने, तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। गुगलला सुद्धा निर्देश गेले पाहिजेत की त्यांनी ताबडतोब ती लोकेशन हटवली पाहिजे। कारण यातून त्या किल्ल्याची नव्हे तर एकूणच आपली ही सगळे किल्ले म्हणजे श्रद्धास्थान आहेत सगळ्या शिवप्रेमींची, सगळ्या दुर्गप्रेमींची, त्याची बदनामी होती आहे। तर यासाठी कालचं निवेदन दिलं आहे। आता सुद्धा आपण सर्च केलं गुगलवर मॅपवर जाऊन तर असंच येते? हो, तुम्ही आज सुद्धा पहा, आत्तासुद्धा जर आपण टाकलं तर तेच लोकेशन येतं आहे आणि हे खरंच थांबलं पाहिजे। याचबरोबर अजून एक मागणी केली की अशा प्रकारची प्री वेडिंग किंवा अशा प्रकारचं कुठलंही शूटिंग कुठल्याही किल्ल्यांवरती कुठल्याही राष्ट्रीय स्मारकांच्या इथं झालं नाही पाहिजे, कारण त्याचा दुरुपयोग होतो। म्हणजे एरवी आपण पर्यटक म्हणून किल्लेप्रेमी म्हणून जेव्हा जातो त्यावेळेस तुम्ही फोटो घ्या, पण अशा प्रकारचं शूटिंग हे अलीकडे वाढताना दिसतंय। प्री वेडिंग शूट असेल किंवा वेगवेगळे शूट्स असतील, रील असतील, ते गडावर त्या कोपऱ्याला जाऊन ते शूट करणं, याच्यामुळे कुठंतरी हे वाढतंय, खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आहे। अनेक जण किल्ल्यांवरती जात आहेत, वसई विरारसारख्या किल्ल्यांवर तर मला वाटतं महिन्यातून एक 10 ते 20 वेळा अशा प्रकारची शूटिंग होतं। हे आमच्या गिर्यारोहक मित्रांनी मला सांगितलं। हे ताबडतोब थांबलं पाहिजे, कारण हे सगळे किल्ले आहेत ना, हे सगळे दुर्ग आपली खूप मोठी संपत्ती आहे। ह्याचं संरक्षण फक्त त्यांची डागडुजी करून नाही होणार, तर त्यांचे ह्या बाकी त्यांचं जे महत्त्व आहे ऐतिहासिक ते पण आपण जपलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले हे पवित्र किल्ले आहेत। आपण पहा, परदेशात जर गेलो तर आपण छोटंसं सुद्धा मॉन्युमेंट आहे ते लोक किती जपतात। आपल्याला आतमध्ये साधा मोबाईल पण घेऊन जाता येत नाही। आपल्याकडे का असं सगळं मोकळं सोडलं आहे? मला वाटतं याच्यावरती ताबडतोब कारवाई झाली पाहिजे। ह्याच्यासाठीचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी काढावेत अशी आम्ही त्यांना या निवेदनामध्ये विनंती केली आहे। अर्थात जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने लोहगडाची कुठेतरी वेगळ्या पद्धतीने ओळख होतीये सिया पॉइंट म्हणून, आणि यालाच कुठेतरी आक्षेप अशा पद्धतीने गिरीप्रेमी असतील, शिवप्रेमी असतील, या सगळ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे। खरं तर या गडावर जाताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वैभवशाली एक इतिहास आहे ते जाणून घेण्यासाठी लोक जात असतात। ह्या सगळ्या गडांवर तो वैभवशाली इतिहास आहे आणि अशा पद्धतीने जर बदनामी होत असेल किंबहुना नावं ठेवली जात असतील, संबोधित केलं जात असेल, तर अर्थातच ते चुकीचं आहे आणि त्यामुळेच त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबत कारवाईची मागणी केली आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।